3,500 आलं एकाला काल चक्रांमध्ये। यंदा आपण बघूया हा रेकॉर्ड स्वतःच गाव नवीन सेवा मोडू शकतो की नाही। फक्त केतन खास लवर साठी आलाय आवरी नेट मग जत्रेन लवर साठी जाता बोलली जत्रेने नाही तर मी जीव देईन बोलतो। केसा बघ केसा ए इमेज असबिया 500 रुपये। हाय नमस्कार, कशा सर्व। माझं नाव राजदीप गर्ग, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती। आज मी चाललोय शेव्यामध्ये आणि गेल्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल 2 बहिणींचा पालखी सोहळा दाखवला, म्हणजेच द्रोणागिरी आई आणि आपली रत्नेश्वरी आई। तर आज मी तुम्हाला शेव्याच्या शांतेश्वरी आईचा पालखी सोहळा दाखवणार आहे, म्हणजे 3 बहिणी आहेत असं मी पहिल्यापासून मानतो। तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल मला, काय म्हणजे आपल्या 12 गावामध्ये माझ्या माहितीनुसार जास्त तास चालणारी पालखी शेव्याची असते। म्हणजे गेल्या वर्षी 48 तास चालली होती पालखी। मला 48 तास परफेक्ट आकडा माहिती कसा आहे, कारण का मी आकाशदा जिमला यायचा आकाशदा, तेव्हा मी त्याला बोलायचो काय फायदा केला, 2 तासासाठी 50चा आकडा हुकवला, त्याला असं मस्ती करायचो त्याची। 48 तास बोलायला कसं वाटतं, 48 तास आणि 50 तास 2 तासासाठी तुम्ही सगळं हे केलं, त्याची मस्ती करायचो। त्याच्यावरून तुम्हाला 48 तास लक्षात आहे अजून। तर चला टाइमपास न करता जाऊया आपण शेव्याला। आणि अजून एक सांगायची गोष्ट झाली तुम्हाला, काय द्रोणागिरी आईचे सोहळ्यानिमित्त मी एवढा बिझी होतो काय मी यात्रेमध्ये भरपूर फिरलो होतो आणि ती व्हिडिओ टाकायचाच विसरलो मी। सो मी आता या व्लॉग मध्ये आपल्या करंजा गावची यात्रा देखील दाखवणार आहे। ठीक आहे, मजा मस्ती केलेली आहे, तो व्लॉग मी काढणार नव्हतो, पण आता त्या व्लॉग मध्ये मी म्हणालोय की आपली ओळखच आता चॅनलच्या नावाने आणि या व्हिडिओच्या थ्रूच असते, तर आपल्याला व्लॉग काढायला लागतात। ठीक आहे, तर सर्व मजा आपल्या द्रोणागिरी आईच्या यात्रेतली तुम्हाला बघायला भेटेल। इंट्रो जाम मोठा झाला ना, टाइमपास न करता व्लॉग सुरू करूया बाबा। पोहोचलो आपण शेव्यामध्ये आणि एंट्रीलाच बघा मस्त सजावट केलेली आहे। घे ही बघा छत्र्या लावल्यात, पाऊस आला तरी काय टेन्शन नाही। छत्र्या का लावल्यात, गुलालांचा पाऊस पडते, गुलालातला पाऊस। आपण या बाजूने आलो होतो आणि या बाजूला मंदिर आहे शांतेश्वरी आईचा, जाऊ आतमध्ये। त्यापूर्वी बघा देखावा बघा कसा केलाय, आपण हाताने असा हार्ट शेप करतो ना तसा देखावा केलेला आहे बघा मस्त। आणि त्यात आपली शांतेश्वरी आई आणि आतमध्ये जाऊया आपण। बरोबर 9 वाजता पालखी निघणार आहे असं टाइम आम्हाला कळलेला आहे। तर आपण चक्र्याची काय भेटलंय, काल किती आलं 3,500 आलं एकाला काल चक्रांमध्ये। माझे नंबर वरती, माझे लकी नंबर वरती, 3 नंबर वरती, 3 नंबर म्हणजे 3दा लावायला सांगितला आणि डायरेक्ट आला, जॅकपॉट लागला। काल भाई निघत नव्हता तिथनं। हा आपल्या समोर श्री शांतेश्वरी देवी मंदिर आणि एकदम सुंदर मंदिर आहे। आणि लाईन मध्ये असे 3 मंदिर आहेत बघा, 1 2 3। आणि हा मधोमध आपल्या गावदेवीचा मंदिर। आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की जेव्हा इथून पालखी निघेल तो क्षण तुम्हाला डोले भरून येणारा क्षण असेल, कारण का जबरदस्त जल्लोष होईल या बाजूला। आणि या साईडला बघताय तुम्ही ऑर्केस्ट्रा लावलेला आहे, एकवीर आहे अशी, म्हणजे गावावरती नजर देऊ नये असं वाटतंय बघा, इकडे बघा। आणि शांतेश्वरी आईच्या मंदिराच्या बाजूलाच बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर स्मारक आहे बघा। आणि त्याच्याच बाजूला श्री राम मंदिर आहे, डावे बाजूला महादेवाचं मंदिर आहे, साईबाबाचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर आणि हनुमंताचं मंदिर आहे। आणि दर्शन घेण्यासाठी लाईन बघा। आणि आपल्या समोर काका आहेत। काका नाव काय आपला? मनोज सुतार पोलीस पाटील। काय म्हणाल, पालखी किती वाजता निघेल आपली? 8:30 ते 9 दरम्यान पालखी निघेल। ओके धन्यवाद। बरोबर 9 वाजता पालखी निघेल, म्हणून सर्वांची घाई आहे दर्शन घेण्यासाठी आणि प्रचंड गर्दी आपल्याला इकडे बघायला भेटते।
सांतेश्वरी आईची पालखी बघा किती सुंदर सजवलेली आहे. आरामात इकडे दाखव मित्रा प्रतिशब्द हाय खतरनाक हो नक्कीच हे बघा खतरनाक ड्रेसिंग मारलंय चमकताना नुसतं
बघा आपण आता पालखीमधून आलोय रुपेश म्हात्रे दादा याच्या घरी आणि इथं बघा यूट्यूबरची गर्दी झालेली आहे. बाहेरून यूट्यूबर मागवलेले आहेत. लांबशा चालत आल्या डोक्यानं आणि एवढे सबस्क्रायबर इथं वाढले आहेत की बसायला जागा होत नाही. 3 लाख जास्त हाताने एवढे फोन आणि स्पीडसाठी ओळखला जाणारा बेलपाडकर आपल्या समोर आहे. जेवण झालंय, आंबा पण खाल्ला आणि आता आलो आम्ही रुपेशच्या घराच्या वरती, टॉप फ्लोअर वरती, टेरेस वरती. इथनं तुम्हाला नजारा दाखवते, तो बघा. मला वाटतंय शेवामधला सर्वात उंच घर रुपेश दादाचं असू शकते. पूर्ण शेवा दिसते प्लस द्रोणागिरी दिसते बघा. इथून सर्व काय दिसतं. आता सध्या ब्लर दिसत असेल पण सर्व काही इकडूनच दिसते बघा. आणि आपला द्रोणागिरी पर्वत पण या साईडला आहे बघा, या साईडला. तो पण तालुक्यात आहे पण सध्या दिसत नाही. पण इथून सर्व व्ह्यू, पूर्ण व्ह्यू दिसते बघा. पालखीतून आलोय आपण आणि आपल्याला भेटले स्वप्नील दादा, द मराठी ब्लॉगर. नमस्कार. आणि म्हणजे शेवामध्ये आलो आणि दादा लोकांना भेटलो नाही तर मग पाप लागेल मला ना. तर मी काय बोलतोय दादा, गेल्या वर्षी आपली पालखी निघाली होती आणि 48 तास आपली पालखी म्हणजे फिरत होती गावामध्ये. काय सांगशील या सोहळ्याबद्दल? 16 तास तुम्ही शांतीसूर्याचा काल गेल्या वर्षीचा बघितला असेल. 48 तास हा स्वतःच्याच गावाचा रेकॉर्ड आहे नवीन सेवेचा. यंदा आपण बघूया हा रेकॉर्ड स्वतःच गाव नवीन सेवा मोडू शकतो की नाही. मे बी कमी पण लागू शकतात, जास्त पण लागू शकतात. कारण आता पूर्ण गावामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे. तर बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद आहेत. तर काही सांगू शकत नाही. गाववाल्यांचा जोश तुला माहिती आहे.
नक्कीच नक्कीच. आणि मी काय बोलतोय एवढे तास लागतात बरोबर, पण मी काय बोलतोय प्रत्येक आलीत म्हणजे वेगवेगळे डिजेट होतात असं काहीतरी आहे काय? नाही ऍक्च्युली वेगवेगळे बँड असतात, त्यांना टायमिंग दिलेला असतो 4-4 तास 5-5 तास. ते अल्टरनेटली वाजवत असतात. 4 तास झाल्यानंतर दुसरा बँड येतो, परत 4 तास झाल्यानंतर त्यांना रेस्ट भेटत असतो मध्ये, त्याच्यामुळे कंटिन्यू वाजवतात. आणि ज्याच्या घराजवळ ज्याच्या आळीमध्ये आहे त्या घराजवळची किंवा आजूबाजूची पब्लिक पालखी कंटिन्यू नाचत राहते, म्हणून पालखी कंटिन्यू चालू राहते. ओके, धन्यवाद दादा, धन्यवाद. फिरून वगैरे झालेलं आहे आणि आपण लास्ट स्टॉपला दिनेश दादाची सासूरवाडी वहिनींच्या घरी आलो होतो. आणि हे बघा त्यांची पूर्ण फॅमिली आहे इकडं. हाय. आणि नेहमी आपला चांगला पाहुणचार करतच असतात, या वर्षी देखील केलाय. आणि यांना पालखीला काय कपडे घेतले नाही मला वाटते. ए तुला पप्पानी कपडे नाही घेतलं? काढले आई, जेवलीस काय? चला धन्यवाद. बघा 12 वाजत आलेत, आता निघायची वेळ झालेली आपली. एक मिनिट. नवीन जोडपा हातच सोडायला मागत नाही भाऊ, गर्दी कमी आहे, नाही हरवणार ती. अरे बाबा मजा आहे, फिरा पर एन्जॉय. बघा काय काय घेतलाय. ओके चलो, याच्यात काय काना बिनातला घेतात भाऊ? तुम्ही तुमच्यासाठी काय घेतला? काहीच नाही बाबा, आपण स्वतःच राहिलोयच नाही. चला एन्जॉय. शेव्यातला श्री शांतेश्वरी माऊलीचा पालखी सोहळा तुम्हाला दाखवला. फुल धमाल, फुल जल्लोष बघितलंच असेल तुम्ही. आता रेकॉर्ड तोडणार आहेत मला वाटतं, यंदा 50 तास करतील द्या. पण आतापुरता ब्लॉग इथे एंड नाही होत. द्रोणागिरी आईच्या यात्रेमध्ये आपण थोडी मजा मस्ती केली होती, ती इथपासून सुरू होईल. आणि जर तुम्हाला वाटत असेल काय काय आता शेव्याची पालखी आहे आणि तो कारंजाचा दाखवतोस, तर असं समजा काय शेव्याच्याच पालखीमध्ये सर्व भेटीगाठी झालेल्या आहेत. त्यांनी सर्व शेव्याच्याच पालखीमध्ये यात्रेमध्ये मजा केलेली आहे. ठीक आहे, तर ब्लॉग सुरू करूयात करंजाच्या यात्रेचा. खबर आली आत्ताच एक लाईव्ह खबर भेटली, तुम्हाला मागाशी बोललो होतो का ये 50 तास पूर्ण करू शकतात, तर लगेच खबर आली मला एक काय कोटनाकेवाचे श्री राघोबा देवाची पालखी सोहळा होता. आपली जेव्हा पालखी असते त्या दिवशी त्यांची पालखी असते आणि त्यांनी आता अजून थोडा पोहोचायला टाइम आहे ना, 50 तास कंप्लीट केलेले आहेत ते. हे बघा 50 तास पूर्ण 50 तास पूर्ण केलेत पोटनाकेवाल्यांनी. तर चला बघूया, आपला सोहळा सुरू ठेवा, यात्रा सोहळा सुरू ठेवा. सगळे बघा तयार झालेत मस्तपैकी यात्रेत जाण्यासाठी. भाऊ काय दोघं शोल्डरवर हातच नाही काढत. त्याच्या बायका पळून जातात. काय काय प्लॅन केलात? काय केलं? आम्ही स्पॉन्सर ब्रेक डान्स मध्ये तर आम्ही तुम्हाला फुगवणार आहे. कॅश घेतली ना? घेतली ना? चला नाही तर फुगवतील तुला. चला तुमच्या पाठोपाठ आम्ही येतोय, भेटू आपण लवकरच. बाय 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 बाय. खास जत्रेसाठी आले दोघं भाऊ. भाऊ 1 पण रुपया काढून का यानाच खर्चात टाका. ए तू आमच्यासोबत येशील यात्रेमध्ये? हो. ए रांगोली कोणी काढली? रांगोली कोणी काढली? कोणी काढली रांगोली? मी काढली. मी काढली. तू काढलीस? तू काढली? येते तुला? कधी काढला? कधी आलेलीस? नाही तुला नाही. कधी काढायला आलेलीस सांग? कधी आलेली? 4 सकाळी 4 वाजता आलेली. तू काढलीस ही पण तू काढलीस? हो. पालखीची तयारी बघा. राहीने काढलाय आमची रांगोली. हाय कर. हाय हाय. ही बघा बारकी पोर बघा आमची घरांची. हा इबा कोण? इबा कोण? हाय कर तिला. तू पण हाय कर. दोस्ती झाली. थांबा थांबा. कुठं म्हणजे काय एवढी घाई काय तुम्हाला? कोणला बघायला चाललेत काय? नाही असं घाई नाही. इकडे नाही काय घाबरतो? घाबरलाच आहे. आपल्या जत्रेविषयी सांगा थोडा, काय माहिती द्या पब्लिकला. सध्या मी काय सांगू शकत नाही, मी उद्या सांगेन तुम्हाला. उद्या का? उद्या सांगेन उद्या. मग आता कुठेतरी चाललं तुमचा बघ, तो गेला. घाई वाटतं. घाई ना तुम्ही चाललेलं कुठेतरी. बघा कोण कोण आहे. हाय. ओ शेट. केस मस्त आहेत, मस्त कापले केस.
गँग की हाय हाय. ओ शेट इथं लक्ष द्या रा, एवढा बिझी कशाला? यंदा कर्तव्य आहे. हाय. हे बघा इरेझर आहे हा, प्रॉपर खायला वाटतं. आणि इथे चॉकलेटच वाटला मला. हे बघा इरेझर आहेत. आणि प्रिन्सी आहे ना, तिने सर्व युनिक गोष्टी घेतलेल्या आहेत. ते बघा एकूण एक दुकानाचा कोपरा छान मारून एक गोष्ट घेतलेली आहे. ऐ बारके भाऊ आले, मोठे भाऊ कुठे आहेत? आलेले गेले लोक. ते आमचा त्यांचा प्रवास आहे. काय बोलतोस? आमच्या इकडची पालखी आहे, तू चल खायला काय खात असत भाऊ. असे भाऊ पाहिजे, लगेच रिॲक्ट करणार आहे, नाही तर अर्ध असं लगेच होता. चला बाय बाय. इथं बघ पाहिजे तुला. गॉगल घेतल्या जत्रेमधून 10,000 सांगितलेले, 1,000 रुपयामध्ये घेतलेला आहे. थोडा महाग पडला पण घेतला. आवडला, पहिले नजरेत आवडला मला, तर घेतला जत्रेमध्ये घालण्यासाठी. तुमचं मग समजत नाही काय झाला? मग असा पार्टनर बदलला सुनी पटकन. पार्टनर बदलला ना, नुसता हे करतोय. वेगवेगळ्या माणसासोबत पण फिरायला लागतं ना. बरोबर बरोबर. हाय कर फक्त हाय. यात्रेतच नाचायची सुरुवात केली. हाय, याचं नाव काय? शिवाय शिवाय शिवाय. हिचं नाव काय? शिष्या. नाव सांग. आणि सर्व फॅमिली आहे. हाय हाय हॅलो. जत्रेची मजा घेत आहेत. आज जत्रा, उद्या पालखी सोहळ्याची मजा घेताना दिसते. ठीक आहे, धन्यवाद. काय बोलला? मी काय बोलले, राजदीपचं फॉलोअर्स वाढलं तर आपल्याला विसरलाय. फॉलोअर्स तरी कुठे वाढलं? सबस्क्राईब कधी वाढलं ते? राजदीप, तो आमच्या जय भवानी बिट्सला तू सपोर्ट कर फुल. मग मी करण आहे आता. समोर तुझं नाव घेतलं ते तुमच्या इंस्टाग्रामला स्टोरी टाकते ना. मग फक्त केतन खास लवर साठी आलाय. आवरी नट मग जत्रेन लवर साठी बोलली जत्रेने, नाही तर मी जीव देईन बोलतो. आता हे मित्र बोला कट बीट नाही करणार रे मी, आताच सांगते. ठीक आहे, एन्जॉय करा. योच वय आहे, त्याच्याने तुम्हाला मजा करायला भेटेल. नंतर मग म्हणजे मजा आहे, काय प्रॉब्लेम नाही. झाला खरं नो, इकडे आणि तिकडे. याच्यावर काय उत्तर असं काहीच नाही. बघा फुल मजा करते मी आयुष्यात. मला चाललं विसरला. या सगळ्याच बोलते निसरलास. खरोखर विसरलो? नाही. हो यो जेन्युइन उत्तर आहे, यो जेन्युइन उत्तर आहे. विसरला. ठीक आहे, थँक्यू. उद्या पालखीत भेटू. कसं गेलेला जोरेशी भेटलेलो. हाय करा. हाय हाय. इजीच मजा झाली. काय काय घेता? तुम्ही काय घेतलास पोरीला? ते काढ बाजूला. तुम्ही काय घेतलास पोरीला? काहीच नाही घेतला. आणि याच्या ज्या अंगात टाकते पोरीला बस. इवन नाही तर काय बोलली. सर्वजण हाय. ए हाय हाय. काय घेतलास? माझा फोटो काढ ना त्याच्यातून. काढ. आला मी पालखी झाली ना काय फोटो मागायला येईन. मला फोटो पाहिजे. पालण्यात बसून कसा वाटला? या पालण्यात थँक्यू. बघा पूर्ण फॅमिली आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, काय करा, सबस्क्राईब. पूर्ण फॅमिली आहे. हसत खेळत मजा म्हणजे जत्रेची मजा घेत आहेत. सर्व ब्लॉग भारी असतात ना. असाच सपोर्ट ठेवा. अजून भारी भारी आणि ब्लॉग. चला थँक्यू. बाय बाय. पालण्या मेलेत बसलीस का नाही? सगळ्या पालण्यात बसल्या. कुठला पालना बाकी आहे? कुठलाच नाही पालना बाकी आहे. सर्व पालण्यात बसून झालेला आहे. फ्री बसवलं. तुमच्याकडनं आहे? हाय करा. हाय हाय करा. ऐकायला नाही होतं. डीजेचा पालण्याचा आवाज आहे.
बघा हीच वेळ आहे, मजा करून घ्या. बालपण परत येणार नाही, बरोबर ना? मजा करून घ्या. नंबर बालने मिळत बसा, पाहिजे ते करा, बिंदास करा. ठीक आहे, चला बाय बाय. आपले गडी आहेत ते आपल्या गडी माहिती आहेत. राजूला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर्व, धन्यवाद. कुठं पाण्यात बसले तेव्हा हा विसरलो. चला परत पालण्यात बसा. काय जोडपा, अरे भाई डेंजर. ए पालखीला कडक केस गेली. वाघ घेऊन कुठे फिरताव? यो फॅमिली फोटो काय मावशी घाबरलेली वाटत. घाबर डेंजर आहे तो प्रकार, डेंजर आहे तो. हे बघ इकडचा कुठला प्रकार चालेल ती हे नाही चालत. ती बोट बेकार आहे एकदम. बाबा बाबा चला बाय बाय. काय शॉपिंग चाललंय? बाबूची शॉपिंग, आमच्या बाबूची शॉपिंग. हैराण केलाय. नुसतं स्कॅनर मारतंय, नुसतं स्कॅनर. हाय बोल, हाय बोल. तुला हे देईल, काहीतरी देईल. लवकर हाय कर. त्याला काय नको, त्याला काय आता त्याचा झाली इच्छा पूर्ण. ए दादा दादा केसा केसा बघ केसा. ए हिमेश रश्मिया 500 रुपये रिटर्न दे. चला रे. यात्रेतून आपण घरी आलोय आणि आजच्या व्लॉगचा कायच विचार नव्हता, कारण का आज फक्त शेटसोबत फिरायचं होतं मला. पण आता आपली ओळखच या व्लॉगने झाली, या चॅनलने झाली, तर थोडाफार आपल्याला व्लॉग करायला लागते सर्वांसाठी आणि सर्व काही दाखवायचा प्रयत्न करत असो मी नेहमीच. तर चला हा व्लॉग कशासोबत टाकीन त्याची गॅरंटी नाही, मी विचार करून बरोबर टाकीन. तर चला ना, आता भेटू कधीतरी, आता म्हणजे कुठल्या तरी व्हिडिओमध्ये भेटूच. बाय बाय.